अंजनगावचा मुद्दा आताच का उफाळून आलाय तुमच्या लक्षात येतंय का? खरात बाबाचं टेबलवरच्या सर्कशीचं व्हिडिओ तुम्ही आठवडाभर 10 दिवस बघून बघून बोर झाले. मग तुम्हाला गॅस मिळत नाही, पुन्हा डॉलरच्या तुलनेत रुपया 100 कडे गेलाय, पुन्हा मागच्या पुराचे पैसे अजून आले नाहीत आणि पुन्हा आता अवकाळी होतंय, त्याची नुकसान भरपाई अजून सरकारने दिलेली नाही. हे सगळे मुद्दे तुम्ही विसरायचे असतील तर तुम्हाला नवीन मुद्दा नको द्यायला. म्हणून हा अंजनगावचा मुद्दा उफाळाय असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा काय आहे तुमच्या लक्षात येतोय का? दुसरा मुद्दा आहे की 2 दिवसापूर्वी शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलाइनमेंट मंजूर करण्यात आली. त्या अलाइनमेंटमध्ये मोहोळ तालुका काळा आणि माढा तालुक्याचा अंतर्भाव केलाय. अंजनगाव गाव पडतं माढा तालुक्यामध्ये. सगळ्यात जास्त शेती करणारे 2 समाज आहेत, एक म्हणजे मराठा, दुसरा म्हणजे धनगर. त्यामुळं या 2 समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये एकदा दरी पाडली की शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा एका तालुक्याचा विषय तर मिटला. नवीन जिल्ह्याचा कोणत्या समावेश झालाय शक्तीपीठमध्ये? साताऱ्याचा. सातारा जिल्ह्यामधील गोरे हे कुठले पालकमंत्री आहेत? सोलापूरचे. हे सगळे जर सूत्र जुळवली तर आपल्या लक्षात येतं की अंजनगावचा मुद्दा का उफाळून आलाय. आणि हे करतंय कोण? बडे मिया छोटी मिया. कुणाच्या सांगण्यावरून? भाऊच्या सांगण्यावरून. त्याच्यामुळं ह्या प्रोपोगंड्याला, अजेंड्याला बळी पडू नका. आपण जिजाऊ शिवबांचे, अहिल्यादेवी मल्हाररावांचे वारसदार आहोत. आपला आपला प्रपंच, आपली आपली चूल, आपला आपला व्यवसाय, आपली आपली शेती करा आणि ह्या प्रोपोगंड्याला, अजेंड्याला बळी पडू नका. धन्यवाद.